मला ही संधी दादांनी दिली. मी आधी राज्यमंत्री म्हणूनही काम केलं होतं. पण मला 2023 मध्ये ही संधी दादांनी कॅबिनेट मंत्री म्हणून काम करण्याची दिली. शेवटी आपापल्या पक्षातले मंत्री आपापला नेता ठरवत असतो. त्यांनी ती संधी दिली. परत दुबार संधी पण त्यांनी मला मंत्री म्हणून काम करण्याची दिली. आणि मला नेहमी असं वाटायचं, की आपल्याला जी ही संधी मिळाली ही आपण गृहीत धरता कामा नये. कारण शेवटी आपण परफॉर्म चांगलं केलं पाहिजे. जसं लोकांच्या आपल्याकडून अपेक्षा आहेत, आपल्या स्वतःच्या आपल्याकडून अपेक्षा आहेत, आपल्या कुटुंबाच्या वडिलांच्या आपल्याकडनं अपेक्षा आहेत, तसं ज्या नेत्याने आपल्याला जबाबदारी दिलेली आहे, त्याच्याही आपल्याकडनं अपेक्षा आहेत. आणि मला नेहमी त्या ह्याच्यानीच मी काम करत राहिली. मला फडणवीस साहेब आणि शिंदे साहेबांची त्याच्यामध्ये साथ मिळाली. कारण तिघांनी मला मार्गदर्शन करत राहिले. शेवटी विभाग म्हणून काम करताना जर शासनाचं पाठबळ नसेल, तर एकटं विभाग काय करू शकतं? आणि विभाग म्हणून मंत्री म्हणून मी जरी काम करत असली, तरीही माझ्या विभागातल्या अगदी छोट्यातला छोटा कर्मचारी असेल, मोठातला मोठा अधिकारी असेल, यांनी सुद्धा मला टीमचा भाग म्हणून आम्ही सगळ्यांनी टीमवर्क केलं. त्याच्यातून विभाग आज चांगल्या पद्धतीनं कामगिरी करू शकलेला आहे. आणि मला नेहमी दादांचं मार्गदर्शन मिळायचं. बारीक-सारीक निर्णय जरी घ्यायचा असेल, तरी मी त्यांच्या सूचना घ्यायची, त्यांचा गाईडन्स घ्यायची.